काही तेवढं काही म्हणणार नाहीये. आता मुलं, लहान मुलं ही देवाघरची फुलं आहेत असं म्हणतात, पण देवाला दुपारी शांत झोपायचं असतं, गोंगाट नको असतो. लहान मुलांनी विचारलेल्या अवघड प्रश्नांची त्याला उत्तर द्यायची नसतात, म्हणूनच देव त्यांना पृथ्वीवर पाठवला. पण खाली आल्यावर नर्स त्यांना जग कसं उलट आहे हे उलट टांगून दाखवते. डिलिव्हरी रूम मध्ये सगळ्या बायकाच. मग बाळाला प्रश्न पडतो, यातली नेमकी आपली आई कोण? दूध भेटल्यावर हा शोध संपतो. लहान असल्याचा अजून एक फायदा आहे की शिशू साठी तात्काळ थांबावं लागत नाही. म्हणजे वी आर नॉटी व्हेरेवर वी कॅन डू पॉटी. सगळं जग आपल्या पाटी पाटी पाटी. शिशी तसंच काहीतरी. पण तोटे खूप असतात बरं. मुंगी चावली म्हणून रडावं तरी बाटली तोंडात, पोट दुखतं म्हणून रडावं तरी बाटली तोंडात, दुधाचा कंटाळा आला तरी रडावं तरी बाटली तोंडातच. हो मंडळी, कधी कधी तर बाटलीची एवढी सवय होते की मोठे होईपर्यंत बाटली सुटत नाही. काय मोठे होईपर्यंत ती बाटली सुटतच नाही. आता मी लहान असताना शेजारच्या बायका, आईच्या मैत्रिणी म्हणजे सारखा मुका यायचा, मला खूप तेव्हा राग यायचा. पण बाबा बाबा नशीबवान आहेस बेटे असं म्हणायचे. हळूहळू मला समजू लागलं, म्हणजे भूक लागली की दूध प्यायचं ते मला समजू लागलं. मी लहान असताना सुरुवातीला फक्त 2च शब्द बोलायचो, आई बाबा. मग कोणी असू दे, आई आणि बाबा. एकदा आई बाबा मला घेऊन मार्केट मध्ये गेले. तिकडे असं काय घडलं सांगू? तिकडे असं काय घडलं जिकडे आईने मला धपाटा घातला, बाबांनी मला चॉकलेट दिलं. कारण मी भाजीवाल्याकडे बघून आई म्हणत होतो म्हणून नाही. पण ते भाजीवाली जरा चांगली होती म्हणून आईने मला जरासा धपाटा घातला, पण बाबांनी मला चॉकलेट आणून दिलं कारण की भाजीवाली आईपेक्षा सुंदर होती. आणि नंतर माझ्या तोंडातून पण बैलाकडे बघून मी बाबा म्हटलं, बॅ बॅ. बाबांनी मला धपाटा घातला, आईने मला चॉकलेट दिलं. नमस्कार.